म्हणतात ना, बारीक पोरांच्या डोळ्याला झोपत नसते ती गोष्ट खरीच आहे. मग आमच्या दीदूचं पण तर काय तसाच आहे. तिच्या डोळ्याला काय झोपत नाही. तर तिला मी ठेवलेली केलं तिथे. आणि आज काय भाकरी-बिकरी नव्हतं तर मी पण थोडासा लेटच उठलेलो आज. इथे मी माझी पटपट कामं उरकून घेतली आणि दीदूची पण अंघोळ वगैरे धुवून घेतली. त्यानंतर मी इथं चहा ठेवला आणि कुकरमध्ये बटाटे उकडत टाकली. तर मला बनवायची होती खिचडी. मी लवकरच खिचडी बनवायला घेतली कारण की मला माझ्या पार्लरच्या क्लासेसला पण जायचं होतं. इथं मी खिचडी बटाटे शिजत ठेवलेली. नाही ते मला ना आईनं चहा दिला बघता तर काय आमची दीदू पण काय चहा पिण्यात एवढी एक्सपर्ट. तर इथे तिला चहा प्यायला देऊन मी पण मग खिचडी वगैरे घालून घेतली ना तिला पण जेवायला बनवून ठेवलेला. आज मी काय तिला न्यायचं नव्हतं तर इथे मी तयारी करून मी कांचनताई आणि निकिताबाईंनी आम्ही क्लासेसला जायला निघलेलो. जाऊन बघतो तर काय आमची मॅडम अजून आलीच नव्हती जी शिकवणार होती. तर बघा ही सगळी आम्ही एवढी जमलेलो. आज आमचा फेशियलचा क्लास होता. आम्हाला त्या शिकवणार होते. तर तिकडून शिकवणी घेऊन नंतर मी घरी आलो. घरी आल्यावर तर मी खिचडी वगैरे खाऊन घेतली ना मी लगेच जेवणाच्या तयारीला लागलेलो कारण संध्याकाळी पण मोदक-बिदक बनवायचे होते. तर इथं मी दिवाबत्ती वगैरे करून घेतली. तर मी इथं जेवण लवकरच घालून घेतलेलं. भाजी ना बिड्डा मी पहिलेच कारण नंतर मोदक पण बनवायचे होते ना दीदू पण नंतर मग काय करून देत नाही मग. आणि तर मग आईंनी मोदक वालायला घेतलेले. मी सगळ्यांना चहा देऊन मग मी पण त्यांच्याबरोबर मोदक वालायला बसलो आणि आमचं जेवण पण तर इथं आम्ही देवाला नैवेद्य वगैरे दाखवलं. मग आईंनी पण आरतीने पूजा करून घेतली. मग जेवून घेतलं. मग नंतर कामं उरकून मग मी घेतला दीदूला झोपवायला.